नमस्कार. चला तर आज करूया हक्का नूडल्स. तर नूडल्स इथे बॉईल करत ठेवल्या होत्या आणि आता लोखंडी कढई होती तर म्हटलं त्याचा उपयोग करूया. कढईमध्ये छान मस्तपैकी असं तेल गरम करत ठेवलं होतं. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तुमच्या आवडीनुसार तिथे तेल कमी जास्त करू शकता. माझ्याबरोबर विरासुद्धा खाणार होती म्हणून मी तेल जरा कमी टाकलं होतं आणि तेल चांगलं असं तापल्यानंतर ना मग त्याच्यामध्ये इथे घालायचं आपल्याला कांदा. तुम्हाला लसूण वगैरे चॉप करून घालायचं असेल तर घालू शकता, म्हणजे चांगलंच लागतं ते. पण मी ते लसूण चॉप करून घालायचे विसरले होते, पण मला नको पण होती लसूण, त्यामुळे ते कांदा, ढबू मिरची ह्या सगळ्या भाज्या चिरून घेतल्या होत्या. त्या भाज्या अशा चांगल्या कढईमध्ये ना मस्तपैकी अशा परतून घेतल्या. हाय फ्लेमवरच आपण हे करणार आहोत, गॅस बारीक नाही करायचा आहे. मोठ्या गॅसवरच जरा भरभर असं ना हे सगळं परतून घ्यायचं आहे. कांदा आणि ढबू मिरची परतून झाल्यावर त्याच्यामध्ये घातला होता कोबी असा तुम्ही मोठा चिरू शकता किंवा बारीकसुद्धा चिरू शकता आणि असा कोबी पण छान त्यामध्ये असा परतून घ्यायचा आहे. कोबीबरोबर मी ते बिनीसुद्धा घातली होती, थोडीशीच घातली होती, जास्ती घातली नव्हती. ती सगळी छान परतून झाल्यानंतर त्या चिंग्सच्या पॅकेटमध्ये ना म्हणजे नूडल्सबरोबर मसाला येतो तो सुद्धा मसाला इथे घातला होता. मी माझं डोकं चालवून एकच घातला, पण त्याच्यात दोन येतात ते मसाल्याचे पॅकेट, तुम्ही दोन्ही घाला त्याच्यातले. तर इथे मसाला घालून झाल्यानंतर ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो केचप आणि मग शेजवान चटणी असं क्रमाक्रमाने घातलं आणि टोमॅटो सॉस पण घातला आणि मग परत सगळं त्या भाज्या ज्या काही आहेत शिजलेल्या होत्या त्या पूर्ण अशा परत परतून घेतल्या, जेणेकरून तो सॉस आणि त्या भाज्या अशा छान मिक्स होतील. जरा मजा येते हे करताना आणि म्हणजे जरा छान परतलं ना की त्याची टेस्ट वेगळी लागते. तुम्ही बघाल इथे त्या मस्तपैकी अशा परतून झाल्यावर कसं त्याला असं एक वेगळं टेक्स्चर येतं. मला आधी वाटलं होतं की हा सॉस जास्ती होईल, पण तो जास्ती झाला नव्हता, बरोबर झाला होता सॉस सगळा. आणि असं छान मस्तपैकी असं परतून चांगलं ते शिजून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये बॉईल केलेल्या ज्या काही नूडल्स आहेत आपल्या, तर त्या बॉईल केलेल्या नूडल्स त्याच्यामध्ये ॲड केल्या. नूडल्स ज्यावेळी शिजवत ठेवल्या होत्या त्यावेळी त्याच्यात तेल, थोडंसं मीठ घातलं होतं आणि त्या मसाल्यामध्ये मीठ असल्यामुळे ना वरनं जास्ती काही मीठ घालायची गरज पडली नव्हती आणि त्या अशा हातानेच अशा सुट्या मोकळ्या करून घेतल्या होत्या, त्यामुळे त्या व्यवस्थित मिक्स झाल्या. आणि अशा पद्धतीनं आपल्या हक्का नूडल्स ज्या काही त्या तयार झाल्या. तुम्ही खा आणि करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.